लोकसभा निवडणुकीचा निकाल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे। काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीला हॅट्रिक पासून रोखत आपला विजय संपादन केला। त्यांनी आपल्या आई उज्ज्वला शिंदे आणि वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढला आहे। प्रणिती शिंदे या मागील 15 वर्षांपासून सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत। 2009च्या निवडणुकीत त्या 35,000हून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या होत्या। 2014च्या निवडणुकीत त्या 9,500 मतांनी विजयी झाल्या, तर 2019च्या निवडणुकीत त्या 15,000 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या। लोकसभेच्या मागील 2 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला शहर मध्यमधून 25 ते 30 हजारांचे मताधिक्य मिळाले होते। या मतदारसंघाच्या 3 टर्म आमदार असलेल्या प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीत उमेदवार असल्याने त्यांना काँग्रेससह भाजपच्याही कार्यकर्त्यांना मध्यमधून किमान 20 ते 25 हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते। या मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक होते। स्वतः शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे याच मतदारसंघातील आहेत। माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, युवकचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, विद्यमान युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जुबेर कुरेशी, शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, अल्पसंख्याक युवक अध्यक्ष नजीब शेख, मध्य अध्यक्ष वाहिद विजापुरे एवढी मोठी ताकद मध्ये या मतदारसंघात आहे। माजी आमदार प्रकाश येलगुलवार हे तर 2 टर्म आमदार राहिले आहेत। असे असतानाही शिंदे यांना केवळ 790 इतकेच मताधिक्य मिळाले। यावरून काँग्रेसचे काही दिग्गज नेते आपल्या मतदारसंघात फेल गेले असून काँग्रेस शहराध्यक्ष यांच्या भागात भाजपला लीड असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते। मुस्लिम भागातील प्रत्येक बूथवर तब्बल 75% मतेही काँग्रेसला पडल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे या समाजाने काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते। निवडणुकीदरम्यान माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांच्यावर पक्षाने शहर मध्यची जबाबदारी दिली होती। याबाबत कोठे म्हणाले, मला पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे। उलट आम्ही मध्यमध्ये काँग्रेसला डॅमेज कंट्रोल केले। उमेदवार या विद्यमान आमदार आहेत। या निवडणुकीत त्यांना किमान 25 हजारांचे मताधिक्य अपेक्षित होते, ते मताधिक्य आम्ही मिळवू दिले नाही। त्यांना केवळ 800 ते 1000 मताधिक्यावर आम्ही थांबवले। पूर्व भागात भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात लीड मिळाला आहे। आम्हाला मिळालेल्या मोजक्या दिवसात आम्ही जबाबदारी चोख बजावली। मताचे आकडे पाहिले असता उलट काँग्रेसचेच नेते या मतदारसंघात आपल्या नेत्याला मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरले असे म्हणावे लागेल।